नमस्कार. आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मसाला दोडका. तर मसाला भरून दोडक्याची भाजी एकदम चविष्ट आणि झटपट आपण बनवणार आहोत. कोणालाही दोडका आवडत नाही असं कोणी म्हणणार नाही. तर एकदम सोप्या पद्धतीने हा दोडका आपण बनवणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. काय काय साहित्य घेतलं ते बघूया. गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली. 1 वाटी आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे खमंग असे भाजून घेऊ. कमी गॅसवरती खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आपल्याला, म्हणजे मसाला आपला खूप छान टेस्टी बनतो. तर याच्यामध्ये मी सफेद तीळ घेतलेले आहेत 2 चमचे. तर पोहे खाण्याचा जो चमचा आहे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये 2 चमचे किसून घेतलेलं खोबरं घालून घेऊया आणि ते देखील खमंग असं भाजून घेऊया. मी याच्यामध्ये तेल घातलेलं नाही, असंच भाजून घेऊया. तर 2-3 छोटे तुकडे इथे मी आल्याचे घालून घेतलेले आहेत आणि 9 ते 10 पाकळ्या इथे मी लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत, त्या देखील घालून घेतल्यात. आता हे सुद्धा आपण व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूया. तर 8-9 कढीपत्त्याचे स्वच्छ पानं धुवून घेतले, कोरडे करून घेतले आणि ते घालून घेतलेले आहेत. कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर ह्या मसाल्याला खूप छान अशी चव लागते आणि स्वाद देखील खूप छान येतो. तर आता हे देखील आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया. गॅस कमी ठेवलाय आणि कमी गॅसवरतीच आता हे मस्त असं खमंग भाजून घेतलेलं आहे. मस्त कलर आलाय, तुम्ही बघू शकता. इथे छानपैकी आपले शेंगदाणे तीळ खोबरं व्यवस्थित असं भाजलेलं आहे. गॅस बंद करूया आणि मसाला थंड करून घेऊया. एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट मसाला बनवून आपण इथे दोडक्याची मसाला भाजी बनवूया. मसाला भरून दोडक्याची भाजी खूप छान लागते. तर आता मसाले थंड झाले, मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत. याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया लगेच. तर याच्यामध्ये 1 चमचा इथे मी मालवणी मसाला घातलाय रोजच्या भाजीचा. 1 चमचा याच्यामध्ये धना पावडर घालून घेऊया. 1 चमचा इथे लाल तिखट घालून घेऊया. लाल तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. लाल तिखट घालून घेतल्यानंतर पाव चमचा हळद पावडर देखील घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि मस्त मसाला आपण पाणी न टाकता याचं वाटण करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने पाणी न टाकता मी मस्त असा मसाला बारीक करून घेतलेला आहे. मस्त कलर आलेला आहे आणि वास देखील या मसाल्याचा खूप छान असा टेस्ट येत आहे. भांड्यामध्ये मी काही मसाला काढून घेतलाय, काही मिक्सरच्या भांड्यात शिल्लक ठेवलाय, तो दुसऱ्या भाजीला उपयोगाला येईल. आता याच्यामध्ये मी 1 छोटा चमचा भरून तेल घालून घेतलेला आहे. तर बघा, या पद्धतीने इथे मी दोडक्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. अगोदर दोडक्याच्या शिरा काढून घेतल्या आणि त्यानंतर अशा पद्धतीने चाकूने याच्या फोडी करून घेतल्या. तर तुम्ही 4 भागामध्ये करू शकता किंवा मग 1 भागामध्ये सुद्धा करू शकता. आता हे व्यवस्थित असं आपण आता मसाला आहे ना एकत्र करून घेऊया. तेल घालून घेतलंय ना, तर व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. थोडासा ओलसरपणा आला की मसाला व्यवस्थित असा भरायला दोडक्यामध्ये आपल्याला सोपा जाईल, म्हणून आपण याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. आता बनवून घेतलेला मसाला आपल्याला दोडक्यामध्ये व्यवस्थित असा भरून घ्यायचा आहे. तर बघा, मस्त असा मसाला आपण दोडक्यामध्ये इथे भरून घेतलाय. अशा पद्धतीने दोडक्यामध्ये व्यवस्थित मसाला भरून घेतला की दोडक्याची भाजी खूप छान अशी चविष्ट लागते. सगळ्या फोडींमध्ये अगोदर व्यवस्थित असा मसाला भरून घेऊया. तर हलक्या हाताने व्यवस्थित असा दाबून याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. आपण याच्यामध्ये तेल टाकलं, याच्यामुळे याच्यामधला मसाला अजिबात तेलामध्ये सुटणार नाही. तर बघा, या पद्धतीने व्यवस्थित सर्व फोडींमध्ये मी मसाला व्यवस्थित भरून घेतलेला आहे. काही मसाला शिल्लक राहिलेला आहे. चला आपण आता गॅसकडे जाऊया. गॅसवरती पुन्हा आपण कढई ठेवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण छोटा चमचा भरून तेल घालून घेतलेला आहे. भाजीचा जो चमचा असतो तर छोटा चमचा आपण याच्यामध्ये तेल घालून घेतलेला आहे. जास्त तेलाचा वापर केलेला नाही, तुम्ही बघू शकता. कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालं की सर्व मसाला भरून घेतलेल्या फोडी ज्या आहेत ते आपण इथे तेलामध्ये टाकून घेऊया. गॅस कमी ठेवलेला आहे. कमी गॅसवरती आपल्याला आता ह्या व्यवस्थित अशा फोडी 3 ते 4 मिनिटांमध्ये व्यवस्थित कमी गॅसवरती आता व्यवस्थित तेलामध्ये एकत्र करून घ्यायच्या. गॅस जर फुल केला तर पटकन ह्या करपू शकतात. आता एकत्र करून घ्यायच्या. सुरुवातीला आपण 1-2 मिनिटं याला असंच ठेवलं होतं. आता व्यवस्थित अशी याला पलटी करून घेऊया. हलक्या हाताने एकत्र करून घेऊ आणि नंतर याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि गॅस अगदी कमी करून ठेवायचा आहे, म्हणजे या फोडी अजिबात करपणार नाही किंवा याच्यामध्ये घालून घेतलेला मसाला अजिबात करपणार नाही. तर आता याच्यावरती मी झाकण ठेवून घेते आणि गॅस पूर्ण कमी करून ठेवते. गॅस पूर्ण कमी करून ठेवला होता आणि तुम्ही बघू शकता मी मधून एकदा झाकण काढून व्यवस्थित असं एकत्र करून घेतलं होतं, कारण की याच्यामध्ये जो काही थोडाफार मसाला सुटलेला आहे तो कढईला खाली करपणार नाही. आता एकत्र करून घेतलं की आपण शिल्लक ठेवलेला मसाला याच्यावरती घालून घेऊया.
शिल्लक राहिलेला संपूर्ण मसाला इथे मी आता या तेलामध्ये घालून घेतलाय, एकत्र करून घेऊया। एकत्र करून झालं की पुन्हा आपण आता याच्यावरती झाकण ठेवून घेऊ। पुन्हा 2-3 मिनिटं आपण याच्यावरती झाकण ठेवलं होतं आणि मसाला ओलसर झालेला आहे, तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे आपण। पुन्हा मी 1-2 वेळेस हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला होता, त्याच्यामुळे कढईला अजिबात चिकटलेला नाही। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया। किती भाजी बनवायची त्यानुसार आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि पाणी आपल्याला गरमच घालून घ्यायचे, म्हणजे भाजीची चव बिघडत नाही। तर आता जरी कलर असा दिसत असला तरी शिजल्यानंतर याला भन्नाट असा कलर देखील येईल आणि तरी देखील येईल। तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया। झाकण ठेवून कमी गॅसवरती मी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी छानपैकी शिजवून घेतली। मस्त साईडने तेल सुटले आणि छानपैकी मसाला आपला इथे तयार झालाय। तुम्ही बघू शकताय तरी देखील खूप छान आलेली आहे आणि मसाला देखील अगदी भन्नाट तयार झालेला आहे। चपाती सोबत, भातासोबत अगदी आवडीने खाऊ शकतील असा मसाला आपला इथे दोडक्याचा तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर दोडका आवडत नाही असं कोणीच म्हणणार नाही। अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा, एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण इथे दोडक्याची भाजी बनवलेली आहे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।